हाय एव्हरीवन, आय एम पूजा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपल्याला इथे नवीन ऑर्डर आलेली आहे, जी की शिवजयंतीला आलेली होती. आणि हे मटेरियल मी आमच्या इथल्या जवळच्या शॉपमधूनच आणलेलं आहे. तिथे एडी स्टोनचे किंवा असे बाकीचे जे असे कुंदन्स एडी स्टोनचे आहेत तिथे अवेलेबल असतात. सो मी अशा गोष्टी तिथूनच आणते. सो आपल्याला इथे 3 नथींची ऑर्डर आलेली आहे, जे की इथे ट्रॅडिशनल जी पारंपरिक नथ आहे ती, त्यासाठी हा एडी स्टोन फिटिंग एडी स्टोन मी यूज केलेला आहे. आणि आपली व्हाईट जी नथ आहे ही वाली एडी स्टोनची, तीच नथ ते मटेरियलसुद्धा मी तिथूनच आणलं होतं. तर ही आपली इथे नथ कंप्लीट झालेली आहे. 1, 2 आणि तिसरी नथ मी तुम्हाला करून दाखवते, कारण की ट्रॅडिशनल नथ आहे, सिम्पल आहे, सगळ्यांना येतच असेल. बट आपण इथे पहिल्यांदा एडी स्टोन यूज केलेला आहे, सो ती देखील इथे मी दाखवते. तर त्यांना इथे 3 इंचाचीच नथ हवी होती. त्यांनी माप देखील सांगितलेलं होतं, सो मी तेवढ्या मापाचीच इथे नथ केलेली आहे. तिन्ही नथ ह्या 3 इंचच्याच आहेत. आणि ही ऑर्डर मी आय थिंक फ्रायडेला दिली होती, सॅटर्डेला त्यांना भेटली. पण त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्याला 2 नथींची ऑर्डर दिलेली आहे, सेम टू सेम, लगेच 4 दिवसामध्ये. सो खूपच छान अशी गोष्ट आहे ही, की आपल्याला लगोलग ऑर्डर आलेली आहे इथे. तर तुम्हाला आता मी पहिल्यांदा कुंदन जे एडी स्टोन आहे ॲज अ कुंदन सेम आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे 4 मोती लावून मी इथे सर्कल केलेला आहे. आणि हे मोती कलरचा जो कलर आहे तो क्रीम कलर नाही आहे, तो इथे आपण प्युअर मोती आपण देखील म्हणू शकतो, जो की येल्लो शेडमध्ये आहे तो. सो हे मोती माझ्याकडे अवेलेबल होते, सो मी तेच यूज केले आणि त्यांना तशीच नथ हवी होती. सो हे बघा, आपल्याला इथे जी की ट्रॅडिशनल नथ आहे त्याच्यामध्ये एक छान असं कुंदन असतं, एक तर आता म्हणजे पिंक कलरचं असतं बघा, सेम तसं तर आपल्याला अवेलेबल त्या शॉपमध्ये नव्हतं, किंवा मी ते घेतलंही नाही. सो मी इथे काय लावलेलं आहे तर फ्लॉवर कॅप्स लावलेले आहे, जो की 0 नंबर 51 नंबरचा आहे. तर फ्लॉवर कॅप्सच्या वरती मी इथे पिंक कलरचा हा क्रिस्टल लावणार आहे, ज्याची साईज आय थिंक एक वगैरे असेल, साईज तर नाही सांगता येणार, बट बारीकच साईज आहे ही. सो ती टाकल्यानंतर मी इथे आपला जो फ्लावर कॅप्स आहे त्याच्यामध्ये हे टाकणार आहे, स्ट्रेड आपला आय मीन 0.3 mm तार टाकणार आहे आणि व्यवस्थित लॉक करून घेणार आहे. जर तुमच्याकडे तसं कुंदन अवेलेबल नसेल तर तुम्ही इथं फ्लावर कॅप्सच्या साहाय्याने देखील इथे डिझाईन करू शकता, कारण की त्याला एक छान असा लूक येतो, परफेक्टली सेम गोल्डन दिसतं फ्लावर कॅप्समुळे. त्याच्यानंतर आपण तार मधोमध आणलेले आहे. तर त्यांनी जी डिझाईन सेंड केली होती ट्रॅडिशनल नथची, जी आपली सोन्याची नथ असते सेम तशी डिझाईन आहे ही. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती ग्रीन कलरचा क्रिस्टल लावणार आहोत आणि त्याच्यावरती आपला जी 1 mm गोल्डन बीड्स लावणार आहोत. सेम आपली प्रोसेस ती करणार आहोत. गोल्डन बीड साईडला करून तार क्रिस्टलमध्ये आपल्याला तार टाकायची आहे आणि देन सर्कल करायची आहे बेस तारेवरती. तर इथे ही ताराची नथ आहे, मी इथे 22 केजची तार यूज केली आहे. तुम्ही इथे 22 आणि 24 यूज करू शकता. जसं पातळ हवे असेल तर 24 आणि मीडियम हवे असेल तर 22ची नक्की ट्राय करा तुम्ही. तर त्याच्यानंतर आपला जो की नेक्स्ट पार्ट आहे ते खाली, सो तिथे आपल्याला एक साईडला असं बीड्स आहे आणि मोती आहे, जो आपल्याला व्यवस्थित असा अटॅच करून घ्यायचा आहे आपला, जो की आपण फ्लॉवर तयार केलं आहे 4चं त्याच्यामध्ये. आणि देन सर्कल करून आपल्याला बाकीची ट्रॅडिशनल नथ आहे सिम्पलमध्ये, ती आपल्याला तारेमध्येही टाकायची आहे आणि गेस तारेवर टाकून सर्कल करायचं आहे. त्याच्यानंतर मधोमध जो आहे तो कलर आहे रेड कलरचा. आणि त्यांना इथे डाळिंबी कलरचेच एडी स्टोन्स हवे होते, जो की मध्ये आहे यूज पिंक शेड म्हणून, पिंक पण नाही आहे तो, सेम टू सेम डाळिंबी त्यांची तशी रिक्वायरमेंट होती. सो मी सेम आणलेले आहेत. आणि जी नेक्स्ट ऑर्डर आली आहे तेच तेव्हासुद्धा मी सेम त्या शॉपमध्ये गेले, आमच्या इथं जवळच शॉप आहे, सो तिथे जाऊनच मी पुन्हा ते आणलेले आहेत. आणि ही नथ मी 100 रुपीजला सेल केलेली आहे आणि सेम ट्रॅडिशनल आहे. सो ह्या नथींची ऑर्डर खूपच छान झालेली आहे. आय थिंक 3 नथींची ऑर्डर आहे बहुतेक ती. थांबा मी सेकंड ह्याला बघते डायरेक्टली, कारण खूप एवढं कन्फ्यूज झालं आहे. आणि आत्ता जो व्हिडिओ मी टाकते आहे त्यावेळेस देखील मी आत्ता एक कुरिअर करून आलेली आहे, सेम नथीची डिझाईन आहे, जी की मला वेगळ्या माझ्या एक जुन्या कस्टमर आहेत त्यांच्याकडनंच मला ती ऑर्डर आलेली आहे. ती देखील मी इथे टाकणार आहे. या वीकमध्ये मी सगळ्या ऑर्डर्सचाच व्हिडिओ टाकणार आहे. सो ही फर्स्ट ऑर्डर शिवजयंतीच्या नंतर 2 दिवसांनी मी केली आहे, त्यांना भेटली आणि त्यानंतर 4 दिवसात त्यांनी मला नेक्स्ट ऑर्डर दिलेली आहे, सेम टू सेम. सो इथे बघा, हे आपले लॉरेल्स आहेत, जे की कलरफुल आहेत, हे थोडेसे निघालेले असतात ना आपले. सो ते दाबून घेत आहे व्यवस्थित. ग्रीन कलरचा आणि रेड कलरचा आहे.
आणि त्या पॅचमध्ये बरोबर प्रॉपरली मधोमध लावणार आहे, कारण थोडंसं लटकताना दिसलेले चांगली गोष्ट आहे ही, कारण की ही तर ही ट्रॅडिशनल नथ आहे आणि प्लस ही तारेची आहे. सो लटकताना ते प्रॉपर छान दिसते. सो जी आत्ता मी ऑर्डर कुरिअर करून आलेली आहे ती डिझाईन खूपच छान आहे. त्याची 2 इंचची नथ आहे. ती तुम्हाला बघायला नक्की आवडेल कशी मी बारीक केली आहे. आणि ही नथ 3 इंचची आहे. सो हे बघा व्यवस्थित दाबून घेतलेलं आहे तार लास्टला, आणि हे सर्कल करून घ्यायचं आहे. तार भरपूर राहिले होते, सो 2-3 सर्कल आपण जरी केले तरी उलट छान दिसते प्रॉपरली प्युअरली इथं. तर ही आपली ट्रॅडिशनल आणि पारंपरिक नथ इथं झाली आहे. तार प्रॉपरली पूर्ण ओढून घेतलेली आहे मी, कारण जेवढी तार ओढू तेवढी ती छान दिसेल. सो सेकंड तार देखील मी ओढणार आहे आणि नंतर ह्याचं कटिंग मी इथे करून घेणार आहे, कारण की जेवढी छान दिसेल नथ बारीक तेवढी छान दिसते इथे, म्हणजे आपली ट्रॅडिशनल डिझाईनमध्ये. कारण बाकीच्या नथी ज्या असतात त्यांची ऑलरेडी एडी स्टोन खूप मोठे असतात, सो त्या बारीक करणं खूप अवघड असतं. बट याच्यामध्ये आपण नक्कीच बारीक करू शकतो. ह्या तर 3 नथींची ही ऑर्डर आलेली आहे आपल्याला, आणि ही ऑर्डर मी कुरिअर केलेली आहे. सो एक छान असं पॅकिंग वगैरेही केलेलं आहे मी. आता हे तार कट केल्यानंतर तुम्हाला मी डायरेक्टली इथे पॅकिंग करताना दाखवते. हे बघा, ही आपली परफेक्ट छान नथ झालेली आहे. सो मला वाटलं नव्हतं की सेम डिझाईनची ऑर्डर आपल्याला पुन्हा येईल. सो 3 नथींचीच ती ऑर्डर आहे. मी तुम्हाला पुन्हा तो व्हिडिओ दाखवते, कारण मी म्हटलं विचार केला की दोन्ही व्हिडिओ ही एकत्रच टाकावे. सो हे बॉक्स आहेत, हे 3 रुपयाला भेटतात आपल्याला, आणि तुम्ही हे डझन घेतले तर खूपच छान आहे. आणि सिंगलमध्ये कितीला भेटतात माहीत नाही मला, बट तुम्ही डझन घेतले तर खूप चांगलं होईल. सो बघा, नथ पण एकदम मस्त दिसते. आणि ही आपली फिटिंग एडी स्टोनची नथ आहे, जी ह्याची आय थिंक मी 4थी ते 5वी डिझाईन केली आहे व्हाईटमध्ये पूर्ण वर्षामध्ये. सो हे आहेत आपल्या 3 नथी, जी की मला लास्ट वीक ऑर्डर आली आहे. आय थिंक मंगळवारी वगैरे ही ऑर्डर मला आली होती. सो सेम आहे, सेम डिझाईन आहे, आणि पुन्हा आपण कलर तेच आणलेले आहेत. तर बघा, प्रॉपरली आपण तेही इथे कुरिअर करणार आहोत, आणि तेही इथे मी कुरिअर करून आलेले आहे. सो अशा पद्धतीने मला एकाच ठिकाणाहून 2दा ऑर्डर आलेली आहे, आणि ते पण 4 दिवसात आपल्याला 2 ऑर्डर आल्या त्यांच्याकडनं. सो हा व्हिडिओ इथं संपत आहे. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अँड थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ.